अर्धापूर तालुक्यातील लहान तांडा येथील शेतकऱ्याने केळीत आंतरपीक म्हणून केली खरबुजाची यशस्वी लागवड। अर्धापूर तालुक्यातील लहान तांडा येथील बालाजी राठोड या अल्पभूधारक शेतकऱ्याने केळी पिकात आंतरपीक म्हणून 2 एकरावर खरबुजाची यशस्वी लागवड केली आहे। सध्या केळी लहान असून खरबूज तोडणीला आले आहे। या शेतकऱ्याला खरबूज लागवडीतून 2 एकरामध्ये 4 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे, तर केळीचे चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे। शेतात खरबुजाची चांगली फळधारणा झाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। लोकनायक न्यूज करिता मनोज मनपूर्वे, नांदेड। बालाजी धावजी राठोड, रहिवासी लहान, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड। हे असे केळीमध्ये 7 फुटावर केळी आहे अंतर, तर त्याच्यावर 5 बाय 7 वर लावलंय। त्याच्यात आंतरपीक मध्ये म्हणून खरबूज घेतलंय असे 17,000-16,500 रोप आहे बघा। याला आता एकूण टोटल आतापर्यंत तोडाय आले। आज तोडणी चालू आहे, पहिली तोडणी चालू आहे। तर ह्याला आतापर्यंत एकूण खर्च 1,00,000-1.25 लाख रुपयाच्या जवळपास, 1.5च्या जवळपास आलाय। केळी पिळी लावगण पिवगण सगळं त्याच्यामध्ये। केळी बी भरपूर चांगली आहे, मस्त केळी बी आहे। केळी चांगली आहे आंतरपिकामध्ये बी, आणि त्याच्यात लावगण खरबूज पण आहे। त्याच्यामुळं ह्याला खरबूजाला खूप मेहनत आहे, खूप मेहनत आहे ह्याला पण। आता मार्केटमध्ये काल नेलतं 1 क्विंटल पहिला तोडा, तर आम्हाला 22 ते 20 3 भाव लागले बघा। 22, 20, 15 तर एवढे बी भाव, एवढं मेहनत आहे की तेवढे भाव पुरत नाही आम्हाला, समजा एवढा भाव असून बी। त्याच्यामुळं आता आधीचा पण सरकार तसाच, हेच सरकार तसाच, ह्याच्यामुळं हमी भाव आमच्या कोणत्याच मालाला भेटत नाही आहे। कापूस, सोयाबीन, केळी असे कोणतं बी पिकाला हमी भाव सरकारनं द्यावा। हमी भाव नाही, आता आलं भाव की कमी करायचं, संपलं शेतकऱ्या बसलं स्टॉक करून ठेवतात आणि भाव वाढवतात। एक तर खताला पण रेट जास्त आहेत। आधी बघा 1919 बॅग कवडाला भेटत होती, 2200-2300 रुपयाला भेटत होती। आता 3600-4000 एवढ्याला भेटतोय आता। हे 2 वर्षापासून एवढं महाग आहे, आम्हाला एवढं मेहनत करून बी काही नाही उरत ह्याच्यात। अशी आहे आता हे दोन्ही पीक, दोन्ही पैकी एक पीक। त्या खरबूज पिकांना आता एवढ्या भावात तुम्हाला पडतर खाते का शेतकऱ्यांना? आता एवढ्या भावात पडतर नाही खाणार, भाव नाही पुरत। तर आता सरकारनं आम्हाला हमी भाव द्यावा, ह्याची मी एवढी विनंती करतोय। लोकनायक न्यूज।